अजितदादा पवारसाहेब सकाळी 8:10 आपल्या लिअरजेट 45ने मुंबई ते बारामतीसाठी रवाना होतात. 208 किलोमीटरचा प्रवास त्यांचा असतो. त्यांच्या लिअरजेट विमानामध्ये दादा आणि त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर सांभवी पाठक, पायलट कमांड सुमित कपूर असे टोटल 5 जण होते. निम्म्यापेक्षा जास्त पुढं आलेले असतात. आता इथून पुढे त्यांचा खरा प्रवास चालू होतो, कारण इथून पुढे त्यांचे काम खूप चॅलेंजिंग होतं. समोर धुकं असल्यामुळे त्यांना लँडिंग बरोबर करता येत नाही. तेवढ्यात ते ATCला फोन लावतात आणि लँडिंगसाठी क्लिअरन्स विचारतात. ATC समोरून तिथले वातावरण कसे आहे सांगतात आणि रनवेला उतरण्यास परवानगी देतात. आता लँडिंग फक्त 800 मीटरवरती. लँडिंगचं क्लिअरन्स भेटल्याच्या नंतर ते लँडिंगला खाली येतात, परंतु त्यांना धुक्यामुळे काही दिसत नाही, म्हणून ते पायलट अजून एकदा गो अराउंड वरतीच घेऊन जातो. एक अख्खा गोल वेढा मारतो. गोल वेढा मारून झाल्याच्या नंतर तो दुसऱ्या प्रयत्नाला परत एकदा खाली लँडिंगसाठी येतो, परंतु दुसऱ्या लँडिंगला सुद्धा त्यांचा पायलटचा अंदाज चुकतो आणि होतं वेगळंच, जे की कोणाला मंजूरच नव्हतं. इथून पुढचा तपास ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर होणार.